नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं डबल अकॅडमी आपल्या लाडक्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, आज या ठिकाणी आपण कुटुंब प्रमाणपत्र म्हणजे काय याची संपूर्ण माहिती या ठिकाणी घेणार आहे। तसंच मित्रांनो, हे जे कुटुंब प्रमाणपत्र आहे, या कुटुंब पत्राची आपल्याला काय गरज पडते आणि याचा काय उपयोग आहे, ही संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण मित्रांनो पाहणार आहे। आणि हे कसे भरायचं आहे, जनरली हे सर्वांना या ठिकाणी माहिती आहे, मात्र कशासाठी याचा यूज होतो याच्यासाठी खास हा आपण व्हिडिओ तयार केलेला आहे। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत पहा। तसंच तुम्हाला इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी कोणकोणते प्रश्न तुमच्या मनात आहेत, जेवढे प्रश्न तुमच्या मनात आहेत ते सर्व प्रश्न मला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता। त्या सर्व प्रश्नावर मी तुम्हाला नक्कीच या ठिकाणी व्हिडिओ तयार करून तुम्हाला सोल्युशन देऊ शकतो। तर मित्रांनो, कुटुंब प्रमाणपत्र जर म्हटलं तर या ठिकाणी महाराष्ट्र नागरी सेवा, तर या ठिकाणी जे व्यक्ती स्पर्धा परीक्षेच्या या युगामध्ये वर्क करतात आहेत, तर अशा सर्व व्यक्तींसाठी हे कुटुंब प्रमाणपत्राची आपल्याला काय गरज आहे, कशाची कुटुंब पत्रांची या ठिकाणी गरज आहे। या ठिकाणी हे जे कुटुंब प्रमाणपत्र आहे, नियम 2005 मधील प्रतिज्ञापत्राचा हा नमुना अ आहे। लक्षात ठेवा, वेगवेगळ्या प्रकारचे नमुने राहतात, हा नमुना अ आहे। या नमुन्यावर प्रतिज्ञापत्र आपल्याला लिहून द्यायचं असतं। या ठिकाणी नमुन्यापत्रावर काय प्रतिज्ञापत्र लिहून द्यायचं असतं। हे जे कुटुंब प्रमाणपत्र आहे, ज्याच्यामध्ये तुमचं नाव, मग तुमचं लग्न झालेलं असं किंवा लग्न झालेलं नसेल, तर या कुटुंब प्रमाणपत्र तुम्ही लिहून दिलं, याचा अर्थी तुम्ही आता जास्तीत जास्त 2 मुलांना जन्म देऊ शकता, किंवा ज्या व्यक्तीला 2 मुलं हयात आहेत त्या व्यक्तीलाच या ठिकाणी सरकारी नोकरी करता येते। ज्या दिवशी सुद्धा तुमचे 3 मुलं किंवा या ठिकाणी 3 बाळं तुम्हाला झाले असतील, अशा लोकांना या ठिकाणी नोकरी करता येत नाही। मात्र याचा नियम काय म्हणतो तो सुद्धा आपण शेवटपर्यंत पाहणार आहे। तर या ठिकाणी तुमचं नाव लिहायचं, तुमचं वडिलांचं नाव लिहायचं कुटुंब प्रमाणपत्रामध्ये, तुमचं नाव, पूर्ण नाव, तुमच्या वडिलांचं नाव, नंतर या ठिकाणी तुमचं वय लिहायचं। जर तुम्ही पत्नी असाल तर पत्नी, तुमच्या नवऱ्या पतीचं नाव लिहायचं। या ठिकाणी तुमचं वय लिहायचं, वर्ष लिहायचं, राहणार कोणत्या ठिकाणी आहे, याद्वारे प्रमाणित जाहीर करतो की किंवा करते की मी या पदासाठी अर्ज केलेला आहे। उदाहरणार्थ, वनरक्षक असेल तर वनरक्षक, तलाठी असेल तर तलाठी, या पदासाठी अर्ज केलेला असून आज रोजी मला हयात। जर तुम्हाला 2 मुलं असतील तर 2 मुलं लिहा, 0 असतील तर 0 लिहा, 3 असतील तर 3 लिहा। मात्र 3 असतील तर 3 लिहू नका, कारण की 3 मुलं असतील तर तुम्हाला नोकरी मिळत नाही। पण अशा व्यक्तींना 3 मुलं असले तरी सुद्धा नोकरी मिळते, की ज्या व्यक्तीला 28 मार्च 2005 च्या अगोदरचं एक मुलगा असेल किंवा मुलगी असेल, आणि 28 मार्च 2005 नंतर 2 मुलं असतील, तर अशा व्यक्तीला फॉर्म भरता येतो। मात्र 28 मार्च 2005 च्या नंतर जर तुम्हाला 3 मुलं झाले असतील, किती, 28 मार्च 2005 च्या नंतर जर तुम्हाला 3 मुलं झाले असतील, तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी नोकरी करण्याचा अधिकार नाही। तर याच्यासाठी तुम्ही दुसरं कुठलं तरी ऑप्शन करून काही करू शकता। मात्र 28 मार्च 2005 च्या नंतरचे 3 मुलं असलेले चालत नाहीत। मात्र 28 मार्च 2005 च्या अगोदर जर एक असेल आणि नंतरचे 2 असतील तरी चालतील, किंवा 28 मार्चच्या अगोदरचे 3ही असतील तरी सुद्धा त्या ठिकाणी चालते। मात्र 28/5 च्या नंतरचे 3 चालत नाहीत। एखाद्या व्यक्तीला 28 मार्च 2005 च्या अगोदरचे 2 असू शकतात, नंतरचं 1 असू शकतं, तर अशा वेळेस या ठिकाणी ते चालू शकतं, मात्र असे त्या ठिकाणी चालू शकत नाही। आता काही प्रॉब्लेममध्ये, कधी कधी परिस्थितीमध्ये एका व्यक्तीला जुळे मुलं होतात। काय होतात, जुळे मुलं होतात। तर मग अशा परिस्थितीमध्ये ते जुळे मुलं त्या ठिकाणी काय चालू शकतात। आणि अजून जर तुम्हाला डिटेल्स पाहायचं असेल तर या ठिकाणी महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंब जो नियम आहे 2005, या नियमानुसार तुम्ही तो नियम वाचून त्या ठिकाणी माहिती घेऊ शकता। तर मित्रांनो, मला झालेल्या मुलांची संख्या इतकी आहे, आणि असल्यास जन्मदिनांक नमूद त्या ठिकाणी करायचा आहे। जर 28 मार्चच्या नंतर मला झालेल्या, म्हणजे आता उदाहरणार्थ हा या ठिकाणी असा आहे की एखाद्या व्यक्तीला 3 मुलं असतील, तर त्यानं मला आज रोजी हयात मला 3 मुलं आहेत आणि मला झालेल्या मुलांची संख्या इतकी आहे। 28 मार्च नंतर किती आहे ते त्या ठिकाणी लिहायचे। तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं लग्न झालेलं नाही, त्यामुळे तुम्हाला काही टेन्शन नाही। मात्र बऱ्याच जणांचं झालेलं आहे, तर त्यांनी 2 मुलं असतील तर 2 लिहायचं, 1 असतील 1 लिहायचे। कदाचित या ठिकाणी तुम्हाला आतापर्यंत 2 आहेत आणि त्याच्यानंतरची 2 आहेत, तर तुम्ही अशा प्रकारे या ठिकाणी लिहू शकता। हयात असलेल्या मुलांची संख्या 2 पेक्षा अधिक असेल तर दिनांक 28 मार्च 2006 व तदनंतर जन्माला
आलेल्या मुलामुळे या पदासाठी मी अनर्ह ठरवण्यास पात्र होईल याची मला जाणीव आहे. लक्षात ठेवा, काय आहे, हयात असलेल्या मुलांची संख्या 2 पेक्षा अधिक असेल तर 28 मार्च 2006 व तदनंतर जन्मलेल्या आलेल्या मुलामुळे या पदासाठी मी अनर्ह ठरण्यास पात्र आहे याची मला जाणीव आहे. जर या ठिकाणी तुम्हाला 28 मार्च 2006 नंतरचे जर या ठिकाणी मुलं असतील तर त्या ठिकाणी मात्र तुम्हाला ती नोकरी करता येणार नाही. 2 पेक्षा जास्त जर असतील तर, किती, 2 पेक्षा जास्त जर या ठिकाणी असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी या पदासाठी पात्रता करता येणार नाही. इथं तुमचं दिनांक लिहायचं आणि इथं तुमचं ठिकाण लिहायचं. उदाहरणार्थ पुणे आणि दिनांक लिहायचं काय असेल ते 1 जानेवारी, जो बी त्या दिवशी दिनांक असेल तो दिनांक. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे. तसंच मित्रांनो, या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझरसाठी आपल्या नोट्स आणि या ठिकाणी बॅच सुरू आहे. मित्रांनो, आपण अंतर्गात आणि सुपरवायझरसाठी ऑफर दिली असून मित्रांनो 2000 रुपयामध्ये आपण वर्षभर बॅच या ठिकाणी ऑफर दिलेली आहे, की जी 2000 बॅच फक्त 3 महिन्यासाठी होती ती ऑफर आता पूर्ण कायम वर्षभरासाठी आपण काय दिलेली आहे ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता. तसंच मित्रांनो, आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविका या पदासाठी तांत्रिक विषयासाठी आपण कोणतीही बॅच फक्त 500 रुपयामध्ये 2 महिने ऑफर दिलेली आहे. किती, 500 रुपयामध्ये 2 महिने ऑफर दिलेली आहे, की जेणेकरून या ठिकाणी विद्यार्थी वर्गांना जी परीक्षा लांबलेली आहे या परीक्षेपर्यंत त्यांचा अभ्यासामध्ये खंड पडला नाही पाहिजे, त्यांचं अभ्यासामध्ये सातत्य राहिलं पाहिजे. गेले 5 वर्ष 10 वर्षाले तुम्ही अभ्यास करताय, 2019 पासून तुम्ही तयारी करताय, तर अशा परीक्षेची तुमची थोड्याशासाठी तुमचं नुकसान होऊ नये म्हणून मित्रांनो ही ऑफर फक्त 2 दिवस देण्यात येत आहे, की जे 11 जानेवारी आणि 12 जानेवारीपर्यंत ही तुम्हाला ऑफर आहे. आशा करतो मित्रांनो ही माहिती तुम्हाला नक्कीच कळली असेल. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. या ठिकाणी व्हिडिओला लाईक करा. तसंच तुमची इतर काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. बॅचमध्ये मित्रांनो ICDS सुद्धा शिकवलं जाणार आहे आणि ह्या ऑफर्स या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे.